वजन मोजण्याची एकके. आपण बाजारातून काही गोष्टी ह्या वजनावरती खरेदी करतो. त्या वस्तू आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये खरेदी करतो. तर आपण बघू वजन मोजण्यासाठी कोणकोणती एकके वापरतात. तर वजन मोजण्यासाठी मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम, क्विंटल, मेट्रिक टन इत्यादी एकके असतात. एकदम लहान वस्तू मोजण्यासाठी मिलीग्रॅम वापरतात. उदाहरणार्थ औषधाच्या गोळ्या ह्या मिलीग्रॅममध्ये मोजतात. तर 1000 मिलीग्रॅमपासून 1 ग्रॅम बनतो व 10 मिलीग्रॅमपासून 1 सेंटीग्रॅम बनतो व 10 सेंटीग्रॅम हे 1 डेसिग्रॅम एवढे असते. आपण घरी जे बिस्किट किंवा साबण वगैरे वापरतो त्यांचे वजन आपण ग्रॅममध्ये करतो. तर 1000 मिलीग्रॅम मिळून 1 ग्रॅम बनतो. त्यानंतर आपण ज्वेलरीमध्ये दुकानातून सोने चांदी मोजण्यासाठी तोळा हे वजन वापरतो. त्यास डेकाग्रॅम असे म्हणतात. तर 1 डेकाग्रॅम हे 10 ग्राम एवढे असते. आपण कांदे, बटाटे खरेदी करताना किलोमध्ये मोजतो. तर 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम असते. आपण आपले वजन सुद्धा किलोमध्येच मोजतो. आपण धान्याची मोठी पोती ही क्विंटलमध्ये मोजतो. तर 100 किलोचा मिळून 1 क्विंटल बनतो व त्याहीपेक्षा जास्त मोठे जड सामान हे मेट्रिक टनात मोजतात. तर 1000 किलोग्राम हे 1 मेट्रिक टन असते. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा पावशेर, अर्धा किलो व पाऊण किलोमध्ये किती ग्राम असतात ते. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.